पुरस्कार मिळणं किंवा ह्या न्यूज येणं हेही एक प्रोत्साहनपर एक मोटिवेशन असतं एका कृषी उद्योजकाकडे. मी असं म्हणेल की शासनाच्या जशा बरेच स्कीम येतात बरोबर, तेव्हा त्यामधला जो अवेअरनेस असतो किंवा जेव्हा ते अवेल करावं लागतात तेव्हा बरेच लोक त्याकरता अप्लाय करतात बरोबर. पण त्यानंतर ती स्कीम गेल्यानंतर तो उद्योजक कुठेतरी अडखळतो व्यवसायामध्ये. तर असं कुठेतरी समृद्धी ॲग्रोला फेस करावं लागलं का, की आज आपण प्लांट सुरू केला? खूप वेळा. म्हणजे मी तर म्हणेल वेव असतात ना, त्या वेव खूप पाहिलेल्या आहेत, चढ-उतार. आणि माझं असं म्हणणं आहे की विमान नेहमी सरळ नकोच जायला, असं वेव सारखंच जावं. याला कारण असं तर तुमची ग्रोथ होईल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून अपॉर्च्युनिटी शोधता येईल. म्हणजे जर अशा सांगायला गेल्या तर खूप गोष्टी आहेत, पण नकारात्मक आपल्याला कधी हायलाईट नाही करायची. मला एक असं वाटतं की अपॉर्च्युनिटीकडे आपण वेगळ्या दृष्टीने बघायचं. आता मी एखाद्या शॉपमध्ये गेलो आणि सपोज, म्हणजे हे असं घडलेलं आहे 2013ला ज्यावेळेस आम्ही पुण्याच्या एका अशा शॉपमध्ये जायचो. हे प्रोडक्ट त्यांना सांगितले की ज्वारीचे पोहे आहे, ज्वारीचा रवा आहे. अरे आम्ही ज्वारीची भाकरी खातो, हे कोण घेणार? म्हणजे डिमोरलाइज करणार. पण त्याला आपण नो म्हणजे नेक्स्ट अपॉर्च्युनिटी असं जर घेतलं तर मग जास्त ऊर्जा भेटते.